तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। मेरा देश मेरा है वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन, ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन, इसकी मिट्टी से बने तेरे मेरे वतन, इसकी धरती से बने गगन वास्ते गगन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन, ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन, अपने ही चमन को स्वर्ग बनाएंगे, कौन कौन अपने देश को सजाएंगे, जश्न होगा जिंदगी का होंगे सब मगन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन, ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन। या जनवनातले तुम्ही गुलाब, या जनवनातले सुस्वागत घ्यावे मनातले, सुस्वागत घ्यावे मनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्यावे मनातले, सुलतानी मन सजला नवसांनी बालक नटला, सरस्वतीचे मंदिर फुलले, सरस्वतीचे मंदिर फुलले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्यावे मनातले, सुस्वागत घ्यावे मनातले, जमती भमती गुण सारे आशिक देना आमच्या कार्या, मधुगंध किती हे दरवळले, मधुगंध किती हे दरवळले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्यावे मनातले। सर्वांना नमस्कार, माझे नाव लोकेश आहे। आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत। सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी 1950 भारतीय संविधानाने अंमलात आले। भारतीय संविधानाने मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत। भारत हा विविधतेत असलेला आगळा वेगळा देश आहे। मला माझ्या आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व माझे लाडके मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून हार्दिक शुभेच्छा। हा दिवस भारतीय अभिमानाने व उत्साहाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप कष्ट केले। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, माझे नाव रोशनी आहे। आज 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन भारताचा स्वातंत्र्य दिन आहे। प्रजासत्ताक दिन देशाचा राष्ट्रीय एक सण आहे। आपण सर्वांना माझ्या हाय नमस्कार। हा दिवस आपण सर्व जण हा दिवस आपण साजरा करतो। आपण संविधानाने आपला देश संविधानाने लागू झाले। जय हिंद जय भारत। माझे नाव मानसी आहे। आज मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे। सर्वप्रथम विद्याचे जननी सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिगुणी वंदन। ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। वयाच्या
2024च्या नव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. जय हिंद जय. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा तर राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारताचे हे जगातील लिखित संविधान आहे. या दिवशी प्रत्येक प्राण देणारा शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय भारत. लहान मुलांचे कसं त्यांचे उद्योग शक्तीचा विकास मुलांना म्हणजे थोडाच वेळ शाळेत असतात, पण पालकांनी पण जर लक्ष दिलं तर शाळेवर पण त्याचा चांगला परिणाम होतो. उलट आम्ही तेच सांगत असतो वेळोवेळी की शाळेकडे या, शाळेवर लक्ष द्या. आम्हाला विचारा तुम्ही काय शिकवताय, असं आम्हाला राग येणार नाही बिलकुल. आणि ते छोटंसं काय मॅडम पण तुम्ही चांगलं लक्ष दिलं म्हणजे असं देता येईल तुम्ही त्याबद्दल तर लोक तर कसं नाव निघतं. हो बरेच मुलं इथले मुलं इंजिनियर पण झाले आमच्या शाळेतले. असं काही नाही इंग्लिश मिडियममध्ये मुलं इंजिनियर होतात, तिथं शिकणारे मुलं इंजिनियर तसेच बालविवाह प्रदेश अप्रदेशात करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सार्वजनिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात. आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाच्या माहिती मिळाल्यास आम्ही 1098 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधू. या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवलेले आहे. आम्हाला सार्वजनिक संपूर्ण सहकार्य करू आणि याची दक्षता घेऊन आमच्या ग्रामपंचायत बालविवाह ग्रामपंचायत राहील याची आम्ही ग्वाही देतो. आमचा सरकारचा एकच नारा बालविवाह मुक्त करू.